सर 2 मिनिटं थांबा. दोन्ही टीमचे 12th मॅन नाही आलेले आहेत. नावं नाही माहिती आम्हाला कोणाचीच. इथे पाठवत जा, दोन्ही प्लेयरने दोन्ही टीमने पाठवा ही विनंती आहे. तात्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध एस एस रिअल टायगर सरपाडा दोन्ही टीमला विनंती आहे, बघा डिसिप्लिन ठेवा, कारण की आम्हाला प्लेयरचे नाव नाही माहीत, अपडेट करावं लागतं. यूट्यूबला ही स्पर्धा आहे. मनीष पहिले षटक 3-4 चेंडू फेकलेत, पहिला विकेट आणि 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज जो बाद झाला त्याचं नाव न माहीत. राजू हा बाद झालेला आहे. स्ट्राईकला विशाल, नो स्ट्राईकला अंचू हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवा चेंडू घेऊन तयार गोलंदाज. इकडे मात्र आपण बघू शकतात फटका इकडे फसलेला, एज लागले, परंतु इकडे एक धाव नक्की मिळेल. ज्याप्रमाणे तात्या प्रतिष्ठानच्या संघनायकाने संघ मालकाने सांगितलं की मातीचे विकेट आता थोडेफार कमी झालेले आहेत. सर्वीकडे मात्र जर बघायला गेलं तर कॉन्क्रीट विकेट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मात्र जर ही विकेट बघून एक अलग ऊर्जा निर्माण झाली. यावेळेस फटका स्विंग केला आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 4 धावा. आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की गोलंदाजाला मात्र थोडंफार बेनिफिट भेटते, मातीच्या विकेटवर वळण भेटतं, आणि तशी गोलंदाजी देखील केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील महत्त्वपूर्ण मिळवून दिलेला आहे. मध्ये 5 ओव्हर फेकत जा ही विनंती असेल. अजूनही आपल्याला यानंतर जवळजवळ जर बघायला गेलं तर आजच्या दिवसातल्या 5 मॅचेस तरी संपल्या पाहिजेत. किमान 8 मॅचेस करायचा प्रयत्न आहे आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी मार्कवर येतोय श्रीकांत. धन्यवाद आमच्या विनंतीला माल दिल्याबद्दल. मात्र इकडे 12 खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर आलेले आहेत. तात्या आणि त्याचबरोबर एस एस दोन्ही संघाचे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर अगदी गोलंदाजाने आपल्या बाजूने लावलेले. प्रत्येक टीमला मला तर वाटते 4-4 मॅचेस आहेत लीगमध्ये. या बघायला गेलं तर 5-5 टीमचा पॅनल बनवलेला आहे. 10 टीमच्या मध्ये ही स्पर्धा आहे. आज 5 टीम पाहायला मिळत आहेत, उद्या 5 टीम पाहायला मिळतील आणि अंतिम दिवशी आपल्याला मात्र इथे सर्वच टीम पाहायला मिळतील असं, कारण की शेवटच्या दिवशी देखील काही मॅच असतील, त्यामध्ये मात्र निकाल लागणं गरजेचं असेल. त्यानंतर मात्र 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल या महत्त्वपूर्ण मॅचेस आपल्याला संडेला पाहायला मिळतील. हा क्लीन बॉल आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता अंशूने. यावेळेस मात्र पहिला चेंडू या बँक ऑन टार्गेट. काय सुपर मात्र यावेळेस चेंडू हाताळला जातोय विकेट येत असताना. बघायला गेलं तर
चांगला क्रिकेट खेळलेला आहे हेमकांतने. मागच्या मॅचमध्ये थोडा मात्र बघायला गेलं तर संघर्ष केला आणि फ्लॉप शो पाहायला मिळाला. परंतु नवीन मॅच नव्याने सुरुवात होते. शून्याने पुन्हा एकदा सुरुवात होत असताना नवीन टीम नवीन गोलंदाज समोर असतात आणि नव्याने सुरुवात कशी होईल बघूया. नो स्ट्राईकला विशाल आहे, जे मात्र आपण बघू शकता आग्री प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स आहे. अगदी मान दिला यावेळेस टेस्ट मॅच प्लेट केलेली आहे. इथे डॉट चेंडू आलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण बघू शकतात की एक मोठी स्पर्धा भरवण्यात येते दरवर्षीप्रमाणे. पुढच्या वर्षी देखील 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 6 ते 12 एक मोठी स्पर्धा आग्री प्रीमियर लीग पाहायला मिळेल. इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल का? यस, सिंगल इकडे पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी मात्र आपण बघू शकतात विश नेटवर्कचं कौतुक करत असताना प्रत्येक जण एक गुड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर क्वालिटी असलेला हा चॅनल आपण बघू शकतात. अगदी आपण बघू शकतात की या पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय, भविष्यामध्ये पूर्ण भारतामध्ये गाजेल, भारताच्या बाहेर 7 समुद्र 5 देखील गाजेल, यात काही वाद नाही. 5 वर 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज मिस्टर श्रीकांत. फसवा चेंडू, चकवा चेंडू, अगदी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे फलंदाजाने, परंतु चकवलंय. इथे बीट केलंय गोलंदाजाने. काय गोलंदाजी होत असताना त्यामुळे त्यांच्या ओनरने सांगितलं की माती विकेट बघून मात्र एक आमचा जो उत्साह आहे तो दुगणा झालाय. कारण की चेंडू फिरवता येतो. इकडे उंचच गेलाय क्षेत्ररक्षक. काय कॅच घेतला हा? कॅच नाही, हा वेगळाच काहीतरी मुवमेंट आहे. जणू काही पिक्चर बघतोय आपण एखाद पुष्पा टाईप, आणि या पुष्पा टाईपच कॅच घेतलाय यावेळेस आपण बघतो. हा बघा इकडे मात्र कॅमेरामध्ये हे तात्याचे आपण खेळाडू पाहायला मिळत आहेत डगआउट्स मध्ये, ते देखील हसतायत. ये पुष्पा का कॅच है, तुमने बड़े से बड़े तुरफ खान देखे होंगे लेकिन मेरे जैसा पहली बार देखा होगा. ये कहता हुआ गेंदबाज. अगदी बघायला गेलं तर हे बघा फिरतोय फिरतोय फिरतोय, अचानक त्याला आठवलं की माझ्याकडेच कॅच आहे आणि त्यानंतर कॅच घेतला. विश नेटवर्कसाठी हे चांगली व्यवस्था आहेत. अगदी बघायला गेलं तर कॅमेरा बॉलला कॅच करत होता, परंतु इकडे जर बघायला गेलं तर जो बॉलर आहे तो बॉलर मागे वळला होता आणि त्यांच्या मागे जे प्लेयर आहेत त्यांना सांगत होता कॅच करा, आणि नंतर बघितलं की कॅच तर माझ्याकडेच आहे. आणि इकडे मात्र कॅच करत असताना यावेळेस गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजीवर एक मोठा विकेट. विशालला देखील विश्वास पटला नसेल की माझा हा कॅच झालाय, परंतु इकडे कॅच होताना विकेट येताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच संतोष येतोय नवीन बॅट्समन. काय मागची कॅच घेतलेली आहे, त्या कॅच मध्ये डाईव्ह नाही, काही नाही, एफर्ट नाही, परंतु तरी देखील एक चांगली कॅच. काही कमालीचे 2 षटक पाहायला मिळत आहेत. सुपर गोलंदाजी होत असताना 5 वर फक्त 5 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. 3 विकेट इथे मात्र मिळवलेले आहेत. 2.5च्या रन रेटने सुरू असलेली मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठे आता मात्र एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल. इथे बॅट्समनला कुठे ना कुठे आक्रमकता दाखवावी लागेल. गोलंदाज हवे आहेत, फलंदाजाला देखील हवे व्हावं लागेल. एक साइड मॅच, वन साइड मॅच नाही झाली पाहिजे. इथे मात्र बघायला गेलं तर प्रेक्षक जे आलेले आहेत की ते मात्र चुरशीच्या मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे साऊथचा हिरो अख्ख्या विलनला 100 विलन जरी असले तरी 100 विलनला वन साइड मारतोय,
अशा रीतीने खेळ नाही झाला पाहिजे. इकडे दोन्ही बाजूने मात्र खेळ होणं गरजेचं आहे. इथे तात्या संघ मात्र जर बघायला गेला तात्या प्रतिष्ठान काय गोलंदाजी करते, थोडा स्पीडअप ठेवा. तात्या प्रतिष्ठान संघाला विनंती आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर फील्ड प्लॅन थोडं खुललं जात आहे. फील्ड प्लॅन सजवत असताना त्यांचे संघनायक आणि 2 षटकानंतर 5 धावा पाहायला मिळत आहेत, 3 गडी बाद. नवीन बॅट्समनचं बघायला गेलं तर संतोषला देखील बीट केलं गोलंदाजाने. स्ट्राईकवर हेमकांत आहे, नॉन स्ट्राईकला संतोष आहे. गोलंदाजी सचिन आपल्याला पाहायला मिळते. लगातार तिसरा गोलंदाज आहे जो मात्र नवीन पाहायला मिळते. 2 गोलंदाजांनी इतकी चांगली गोलंदाजी केली तरी मात्र रिपीट केलं नाही. नवीन गोलंदाजाला चान्स देण्यात आलेला आहे. थोडा स्पीडअप ठेवा. 25 मिनिटं आहेत, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला संपायचे पहिली इनिंग हे लक्षात घ्या. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग पाहायला मिळते. 40+ स्पर्धा 2024 डिसेंबरचा महिना. पहिला चेंडू टप्पा पडला, आतमध्ये आला, परंतु पंच यावेळेस मात्र लेट टू लेट ॲक्युरेट अपडेट देत असताना आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेस वाईट चेंडू. स्कोरबोर्ड एकाने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव्या हाताचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चकवे गोलंदाज, फसवे गोलंदाज मात्र आपण बघू शकतात तात्या संघाने घेतले. हे बघा काय सुपर चेंडू मात्र यावेळेस हाताळला जातोय. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना कीपर देखील तयार आहे. त्याला देखील माहिती आहे की आमच्या गोलंदाजाकडे क्षमता आहे फलंदाजाला चकवण्याची आणि तो फलंदाजाला चकवतोय. सहा धावेवर 3 गडी बाद. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडतोय, अगदी गॅप मध्ये चेंडू पडला. त्यामुळे मात्र बघूया शहानिशा करतायत पंच. 6 की 4. तिकडे मात्र सिग्नल येतोय 6चा. षटकार आलाय. यस तिने फटका सजवला. मिड विकेटला क्लिअर करताना 6 धावा गरज होती या फटक्याची. हेमकांत मात्र लय मध्ये येत असताना 12 धावा झालेल्या स्कोरबोर्डला. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर इथून जर याच स्पीडने चालले तर 26च बनतील, परंतु या स्पीडने चालून फायदा नाही आहे. इथून मात्र जर बघायला गेलं तर थोडं धावा बनवावे लागतील. टेनिसचा बॉल आहे, धावा कधी बनतील नोचा इशारा पंचांकडून आलेला आहे. यावेळेस मात्र 1 पूर्ण होईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक 1च मिळेल. पंच मात्र दर्शवतील. इकडे मात्र यस जर्द मध्ये पकडलाय गोलंदाजाला, म्हणजे यानंतर तुम्ही गोलंदाजी करू शकणार नाही. इथे मात्र जर्द मध्ये गोलंदाजाला पकडलेला आहे. आयोजक जे असतील त्यांना मी विनंती करेल की आपण जा, जे काही नियम आहेत ते नियम पोहोचवले जातील दोन्ही संघाकडे. अगोदर देखील पोहोचवलेले, आता देखील पोहोचवले जातील. पेनलाइज केलं जाईल संघाला. आणि यस जर्द यस आता पूर्ण स्पर्धेमध्ये मात्र षटक हाताळू शकणार नाही सचिन. गोलंदाजी करू शकणार नाही आणि 3 धावेची पेनल्टी असेल. म्हणजेच यावेळेस 3 धावा आणि 1 सिंगलने 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर सोळा धावा धावपलकावर लागल्या जातील. गोलंदाज आहे तो म्हणजेच कुणाल पागदरे. ग्लेन वैती. ग्लेन वैती मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस जर बघायला गेलं तर 16वर 3 गडी बाद. काही धावा आल्या यावेळेस. नशिबाच्या धावा का नाही हो, थोडा गोलंदाजा मात्र चुकीमुळे धावा आल्या. चकावलाय, फिरवलंय. इकडे बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडी जागा बनवली होती. अनुमान मात्र ऑफस्टम्पच्या वाईड वर येण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. इकडे लेग स्टम्पच्या वाईड वर जाण्याचा प्रयत्न केला आणि इकडे फॉलो केलंय ग्लेनने. यावेळेस फलंदाजाला डॉट चेंडू आलाय. अगदी शरीरयष्टी जर बघितली ग्लेनची तर ती क्रिकेटसाठी जी पूरक आहे ती पूरक असताना काय कमालीचा हा चेंडू हाताळत जातो. पुन्हा एकदा डॉट चेंडू. ही 40+ कमाल आहे. ही मात्र कलाबाजी 20 वर्षापासून दाखवत असताना आतापर्यंत मात्र तीच कलाबाजी होत आहे. सुपर गोलंदाजी
सुपर मात्र यावेळेस खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस तात्या प्रतिष्ठान संघाकडून पाहायला मिळते. चांगला चेंडू, खोलवर चेंडू, फटका स्विंग केला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ रिझनला एक धाव असेल. 3 षटकं इकडे बघायला गेलं तर षटकाच्या एक चेंडू बाकी आहे, 5 चेंडू झालेले आहेत. 17 धावा धावपलकावर, म्हणजे 17 चेंडू आणि 17 धावा धावपलकावर आहेत. 17 चेंडू मागे 17 धावाच बनवल्या आहेत. अजूनही मात्र बॅटिंग टीमकडे 13 चेंडू आहेत. किती धावा बनवल्या जातील बघूया. कटर टाकण्याचा प्रयत्न केला, इकडे मात्र फलंदाज जाऊ देते चेंडूला आणि फलंदाज पंच सांगतायत की चेंडू खराब आहे. वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड यावेळेस 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 18 धावा धावपलकावर, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला. जसं इकडे आपण बघू शकतात की डॉट चेंडू येते. त्याचप्रमाणे या मैदानासाठी आपल्याला बघू शकता दिनेश घरत, त्याचप्रमाणे केतन राऊत, किरण राऊत हे फायर संघातील वरिष्ठ खेळाडू, लेजंडरी खेळाडू यांनी देखील मदत केलेली आहे. त्यांचे देखील धन्यवाद. खऱ्या अर्थाने सर्वांनीच मदत केलेली आहे, कारण की ही महाराष्ट्र लेवलची स्पर्धा आहे. या मोठ्या लेवलच्या स्पर्धेमध्ये मात्र सर्वांचं योगदान येणं गरजेचं आहे. आणि बाजूचाच गाव जर बघायला गेलं तर पास्तळगाव, त्या पास्तळगावचे फायर पास्तळ संघातले हे आजी माजी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश घरात म्हणजेच पप्प्या, किरण राऊत आणि केतन राऊत हे दोघे सलामीवीर बॅट्समन ज्यांनी 11 वर्ष फायर संघासाठी सलामी केली. आणि उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस देखील पास्तळमध्ये खूप मोठा दिवस आहे. बघायला गेलं तर वर्ष तिसरं पास्तळ महोत्सव आपल्याला पाहायला मिळेल 28 आणि 29. म्हणजे बघायला गेलं तर रात्रीच्या दुपारचे 3 पासून ते रात्रीचे 11 ते 12 पर्यंत प्रेक्षकांसाठी मात्र भरपूर काही आहे. लहान मुलासाठी मात्र खेळण्यासाठी गार्डन आहे. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर भरपूर आस्वाद घ्यायला चविष्ट असे खाद्यपदार्थ आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे भरपूर स्टॉल्स आहेत, भरपूर दुकानं आहेत, वस्तू देखील ज्या गरजेच्या आहेत त्या आपण तिथून विकत घेऊ शकतील. त्याचप्रमाणे कला, नृत्य, लोकगीते, त्या आपला पारंपरिक आदिवासी नृत्य देखील तिकडे पाहायला मिळेल. आणि परवा मात्र रविवारी तिकडे ऑर्केस्ट्रा देखील पाहायला मिळेल, ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळेल. असं मात्र सर्व काही संपन्न करणारं आमचं जाणता राजा फाउंडेशन ग्रुपकडून पास्तळ महोत्सव वर्ष तिसरा आपल्याला पाहायला मिळते. 18 वर 3 गडी बाद यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप ठेवा. तात्या प्रतिष्ठान प्रत्येक ओव्हर नंतर जवळ जवळ तुम्हाला फिल्डिंग सजवायला 5 मिनिटं लागत आहेत. इतका वेळ घेणार तर आपल्याला जे मॅचेस संपवायचे आहेत 8 मॅचेस ते संपणार नाही आहेत. 10 तर इथून थोडं शक्य नाही आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. पहिला चेंडू, इकडे मात्र डॉट येणार. इथून वाईट अपेक्षा केली तर इथून वाईट नाही भेटणार. शफल झाल्यानंतर परमिशन आहे आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडे देखील थोडा बाहेर टाकण्याची, आणि त्याचाच वापर केलाय गोलंदाजाने. यावेळेस महेश भुईर आपण बघू शकता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टॉच चेंडू आलाय, क्रॉस बॅटीने फटका सजवलाय अगदी डोक्यावरून. गोलंदाजाच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करणार. चांगली जजमेंट, चांगली कॅचिंग, विकेटचं पतंग.
जसं आपण बघू शकतात एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या अगोदर मात्र जर बघायला गेलं तर जट पकडलं गोलंदाजाला आणि त्यानंतर ग्लेन वैती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. हरेश्वर येतोय. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप सांगितला म्हणजे ज्या प्रत्येक टेनिस क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की एकदा तरी सुप्रीमो चषकात खेळावं आणि त्या चषकामध्ये देखील ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळाला आणि मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावली होती. असं आपण बघू शकतात ग्लेन वैती सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. यावेळेस फटका सजवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस मिड विकेटला एकच धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 19 धावा धावपलकावर आहेत 19 स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला चेंडू आतापर्यंत झालेले ते म्हणजेच तीन तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे चौथ्या षटकामध्ये. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चौथा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. हेमकांत ऑन स्ट्राईक. ओहो काय बॉल आहे. कमालीचा मात्र यावेळेस चेंडू. भले हेलिकॉप्टर स्ट्रोक इजाद केलाय MS धोनीने आणलाय या क्रिकेटच्या खेळामध्ये परंतु या चेंडूवर अजूनही तोड नाहीये. हा प्रॉपर जर ब्लॉक पडेल तर मात्र त्यावर तोड नाहीये आणि इकडे मात्र काय कमालीचा चेंडू हाताळलाय. सुपर मात्र जर बघायला गेलं तर गोलंदाजी होत असताना आतापर्यंत या इनिंगमध्ये मला तर वाटते एक चौकार एक षटकारच आलेला आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच निलेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध किल्ले कौज आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती टॉससाठी यायचं आहे. चांगला चेंडू तेवढा चांगला मात्र फटका यावेळेस ऑफसाईडला कव्हरच्या ठिकाणी फटका खेळला जातोय. इथून मात्र नक्की 2 मिळतील आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22 धावा धावपलकावर. पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 55 आणि 56 धावा चेस केल्या निलेश फायटरने. दुसऱ्या मॅचचा विचार केला 61 दिल्या होत्या. ती धाव ते मॅच मात्र बॅटिंग टीमने 18 धावेने जिंकली आणि इथे आतापर्यंत शांत ठेवलंय बॅटिंग टीमला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 24 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या 23 4 गडी बाद पाहायला मिळते. मार्क वर येत असताना मनीष आलेला आहे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं 4 धावा खर्च केल्या होत्या. तो आता मात्र आलेला आहे शेवटच्या षटकामध्ये. मनीष गोलंदाज. चला थोडा स्पीडअप ठेवा. यानंतर होणारी मॅच निलेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला टीम पाहायला मिळेल किल्ले कौज आणि दोन्हीने मॅच एक एक विन केलेले आहेत. पुढची मॅच पाहायला खूप मजा येईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी यायचंय. खराब चेंडू. हा फटका देखील मात्र चांगला सजवता आला नाही परंतु इकडे एक धाव असेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. संधी होती फलंदाजाकडे कारण की डाऊन द लेग साइड चेंडू होता. शॉर्ट पिच होता परंतु इकडे फटका जो आहे तो जमनी लगतच खेळला. ग्राउंडिंग स्ट्रोक खेळला. एक धाव. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जा. स्कोरबोर्ड 24 5 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. 5 चेंडू मध्ये कमान कमी इथून मात्र धावा 15-23 बनवाव्या लागतील. काय बॉलिंग आहे काय गोलंदाजी आहे. अगदी मात्र यावेळेस शांत ठेवलंय हेमकांतला. यावेळेस आपण बघू शकता हेमकांत देखील 7 मध्ये 9 वर खेळतोय. त्यामध्ये एक चौकार आलाय त्या बॅटमधून परंतु त्यानंतर अक्षरशः शांत ठेवलंय. काय गोलंदाजी मनीष आपल्याला पाहायला मिळते. मनीष भोईर.
स्विंग अँड मिस, अगदी आतमध्ये येऊन क्रॉस बॅटीने. इथे मात्र खऱ्या अर्थाने मात्र धावेंचा कुठे ना कुठे अकाल पडलाय. कोई दीवाना कहता है कोई पागल समझता है, सुकी धरती की बेचैनी तो सिर्फ बादल समजता है. इकडे सुका पडलाय धावेंचा आणि कुठे ना कुठे त्यामुळे जर बघायला स्कोर कार्ड अगदी खराब दिसते. 25च धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा हिट तरी, बॉल टू रन इक्वेशन तरी मात्र मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. यावेळेस मात्र खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाज मनीष अगदी टॉस करून चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यावर बळण देखील घेतोय चेंडू. शेवटचा चेंडू, काय गोलंदाजी, सुपर. शेवटच्या चेंडूवर फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस काय होईल, अगदी समोर चेंडू पडतोय. सुरुवातीला मात्र स्टार्ट घेतला नाही आणि त्यामुळे मात्र 2 धावा मिळत असताना 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27. पहिल्या इनिंग मध्ये 27 झालेले आहेत. 28 धावेचं टार्गेट आहे इकडे मात्र तात्या प्रतिष्ठान संघाला. जाऊया टॉसकडे. निलेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध किल्ले कोच या आपण टॉससाठी.
चला स्पीडअप ठेवा आणि इकडे मात्र मॅच ऑन करा. सागर भोईर आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मनोज हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्विच इट, पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार चौकारासाठी. इकडे यावेळेस पाहायला मिळते निलेश फायटर संघटना नाणेफेकीचा कौल जिंकला. अभिनंदन, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अजय हा गोलंदाज पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकार. 28 धाव्याचं छोटं आव्हान आहे आणि इकडे मात्र चौकाराने सुरुवात केलेली आहे फलंदाजाने. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच श्रीकांत आणि त्याच्या जोडीला अमिताभ. 2 चौकार सलग. अगदी फ्लॉप शो, शांत शो पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड तात्या प्रतिष्ठान या संघाची पाहायला मिळते. एकत्र चेंडू टाकण्यात आला परंतु बॅटच्या रडारमध्ये होता. 2 मध्ये 2 चौकार. पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर दाखवतोय बॅट्समन. काही खुशी काही गम. इथे मात्र हलक्या हाताने खेळलाय. यावेळेस सिंगल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 धावा धावपलकावर लागले जात आहेत. स्विच इट. दोन्ही बॅट्समनने खातं मात्र रिव्हर्सिपनेच खोललेलं आहे. यावेळेस दोन्ही बॅट्समनने मात्र चौकाराने खातं खोललेलं आहे. 4 धावा. 4 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. आता मात्र फक्त 15 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या. निलेश फायटर संघाला विनंती आहे. चार चेंडू आणि 4 चेंडू मागे 13 धावा. त्यावर थोड्या ऍड करा. ओव्हर पिच चेंडू. इवन बेटर. 1 हँडेड कॅच घेतलाय. आज मात्र तात्या प्रतिष्ठानचे खेळाडू काही चुकीचं करणार नाहीयेत. षटकार येतोय. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 19. काही सुपर मात्र कॅचिंग आणि इकडे पुन्हा एकदा 6 धावा आणि पुन्हा एकदा कॅच. यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय सुपर फटकेबाजी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात एका ओव्हर मध्ये 25 धावेची गरज आहे फक्त. मॅच वन साइड अगर बघायला गेलं तर तात्या प्रतिष्ठान या मॅच वर पकड बनवत असताना आणि विजयाच्या उंबरठ्यावरच आहे म्हणायला हरकत नाही. 24 मध्ये 3 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क पर येतोय. तीन धावेची गरज फक्त ना फक्त. ज्याप्रमाणे आता आपण बघू शकतात रॅपर सिंगिंग होत आहे अशीच मात्र ही बॅटिंग होत आहे. आणि इकडे मॅच फिनिश. खेळ खल्लास. उल्टा मार दिया बल्लेबाज ने. गेंद को मार दिया बाउंड्री लाइन के पार. 4 रनों के लिए अभिनंदन तात्या प्रतिष्ठान. आपल्याला पाहायला मिळते 10 विकेटने मोठा विजय यावेळेस मिळवत असताना.